नमस्कार. तर आपल्याकडे आज राहुल आलेले आहेत आणि ज्यांची आपण रायनोप्लास्टी साधारण जून फर्स्ट वीकमध्ये केलेली होती आणि त्याच्या रिझल्टबद्दल ते खूप खुश आहेत. आणि आज आपण त्यांची जी काही रायनोप्लास्टीची केस आहे याच्याबद्दल डिस्कशन करणार आहे की आम्ही ही रायनोप्लास्टी कशी केली, त्यासाठी प्लॅनिंग कसं केलं आणि एक्झिक्युशन कसं केलं आणि फायनल रिझल्ट कसा आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला कसं वाटतं, मग रायनोप्लास्टी पूर्ण एक्सपिरियन्स कसा वाटला? नाही सर, मला ॲक्च्युली थोडा डाऊट होता, म्हणजे काय असते, किती मोठी असते प्रोसिजर, पण तुम्ही आल्याबरोबर असं एकदम कम्फर्टेबल जाणून दिलं, त्याच्यामुळे असं मला काही असं काही वाटलं, काही प्रॉब्लेम नाही झाला. आणि खूप असं मला असं वाटलं किती कॉस्ट होते, खूप जास्त हेवी कॉस्ट पण नाही आहे. बरोबर आहे. हो. आणि व्यवस्थित म्हणजे बजेटमध्ये करून दिले आणि रिझल्ट पण खूप छान आला आणि नॅचरल आला. म्हणजे असं एकदम असं चेंजमध्ये काही वाटत नाही, म्हणजे असं एकदम काहीतरी कृत्रिमरित्या केलं असं काही वाटत नाही, नॅचरली आलं. बरोबर आहे. त्याच्यामुळे मी हॅपी आहे, रिझल्ट बद्दल छान आहे. आणि ओव्हरऑल स्टाफ पण खूप छान आहे आपल्याकडे, सर्वांनी चांगला रिस्पॉन्स दिला, हेल्प केली आहे. फॉलोअपसाठी पण त्यांनी मला कॉन्टॅक्ट झाले आणि सरांनी प्रत्येक वेळेस मला फॉलोअपसाठी योग्य मार्गदर्शन वगैरे केलेलं आहे आणि कधी पण सपोर्ट करतात सर, नो प्रॉब्लेम. ओव्हरऑल छान. थँक्यू. ओके, तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न की रायनोप्लास्टीची डिसिजन मेकिंग आणि हे कसं करण्यात आलं होतं. ॲक्च्युली आता याचा फोटो आहे, मी तुम्हाला दाखवेनच. त्या फोटोमध्ये काही गोष्टी अशा क्लिअर होतात की त्यांचा जो काही नेझल बेस आहे, हा बेसचा जो पार्ट होता तो एकदम वाईड होता आणि ते त्यांचं म्हणणं होतं की हे वाईड आहे आणि वरचा जो डॉर्सम आहे तिथं कमी आहे काहीतरी. आपण त्यासाठी काय करायचं का, तर सुरुवातीला आमचं डिस्कशन झालं होतं की नॉन सर्जिकल रायनोप्लास्टीवरती आम्ही फिलरचा ऑप्शन सजेस्ट केला होता. फिलरनी आणलेले पण होते यांच्यासाठी, पण डिस्कशन करताना फिलरचे जे काही फायदे आहेत की ती लगेच होते प्रोसेसर, पण त्याच्या कॉन्ट्ररी त्याचे रिझल्ट टिकत नाही. म्हणजे फिलरचे रिझल्ट जे काय असतात ते साधारण 8 ते 10 महिन्यासाठी राहतात आणि दरवर्षी तुम्हाला रिपीट करायला लागतं. पण ऑन द कॉन्ट्ररी जर रायनोप्लास्टी केली असेल तर रायनोप्लास्टी रिझल्ट परमनंटली तुमच्यावर आहे तसेच ते टिकून राहतं. तर त्यामुळे आमची डिसिजन अशी झाली की आपण रायनोप्लास्टी करायची, ओपन रायनोप्लास्टी करायची. त्याच्यामध्ये प्लॅनिंग असं होतं, मेजरली ज्यावेळेला डिस्कशन चालू होतं, कन्सल्टेशन चालू होतं, त्यावेळेला एक गोष्ट मला लक्षात आली की यांना नाकामध्ये खूप जास्त बदल करून घ्यायचे नाही. म्हणजे जे नाकाचा जो काही डॉर्सम आहे, हा डॉर्सम जो काही तो कमी आहे, प्रोजेक्शन, टीप प्रोजेक्शन हवं तसं नाही आहे. त्यामुळे पूर्ण जर चेहरा बघितला तर चेहऱ्याच्या मानानं जे नाक हे छोटं वाटतं आणि बेस खूप वाईड वाटतो. का? कारण की डॉर्सम जो काही ब्रिज म्हणतो, त्या ब्रिजमध्ये टिश्यू डेफिशियंट, बोन कमी आहे, कार्टिलेज कमी आहे, त्याबरोबरच टीप आहे, ते टीप खाली पडल्यासारखं वाटायला लागलं. तर आम्ही असा प्लॅन केला की ओपन रायनोप्लास्टी करणं, त्याच्यामध्ये आपण नाकाच्या इथं छोटंसं इन्शन घेऊन हे ओपन करणार. ओपन केल्यानंतर बरगडीचं आपण एक छोटंसं हाड काढणार, कार्टिलेज म्हणतात त्याला शेप देणार आणि शेप देऊन ते आतमध्ये आपण इन्सर्ट करतात. लॅटरली बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की यांचं नाक जे आधीच होतं ते खाली चालू होत होतं, आता हे वरच्या बाजूला चालू होतं. त्याबरोबरच ह्याचं जे काही प्रोजेक्शन आहे हे टिप प्रोजेक्शन ॲडिक्वेट घेतलेलं आहे. अनेकदा इश्यू काय होतो, ज्यावेळेला आपण नाकाचा शेप चांगला करण्यासाठी, डॉर्सम वाढवण्यासाठी ज्यावेळेला इथं काही मांस भरलं जातं, त्या पद्धतीने टीप उचललं जात नाही आणि त्यामुळं त्याला पॅरेट बीक सारखी डिफॉर्मिटी होतं, म्हणजे नाकाचं टीप खाली पडल्यासारखं वाटतं. त्यामुळं आपण काय केलं की यांचा जो सेप्टम होता, सेप्टमला पुढं ढकललं, त्याला सेप्टल एक्सटेन्शन ग्राफ्ट म्हणतात आणि त्याच्यावरती जे काही कार्टिलेज होते ते सुचर केले आणि तशा पद्धतीने यांना चांगला रिझल्ट आला होता. जर आधीचे फोटो बघितला तर त्यांना एक छोटा राईट साईडला बर्नचा स्कार पण आहे, जो दिसतो. आधी झालेला होता ना, मला आठवलेला होता, इंजुरीचा स्कार होता. तर त्यामुळं अनइक्वलपणा खूप जास्त होता. आमचं असं ठरलं की नाकामध्ये जो पुरुषाचा जो काही पार्ट असतो, नाक जरासं मोठं असतं, नाकाच्या पाकळ्या मोठ्या असतात, त्या तशाच कंटिन्यू ठेवायच्या. त्यामुळे मी फक्त लेफ्ट साईडची ॲलाप्लास्टी केली, राईट साईड आम्ही तसंच ठेवलं, जेणेकरून जो काही नॅचरल बॅलन्स असेल तो बॅलन्स आहे तसं मेंटेन राहील. तर तुम्हाला रिझल्ट कसा वाटतो? आय थिंक आपलं जे काही ऑपरेशनच्या अगोदर डिस्कशन झालेलं होतं त्या पद्धतीनं ते त्याच्यात उतरते का ते? नाही सर, 100% त्या पद्धतीने होतं ते. आणि जसं तुम्ही सांगितलं तसा रिझल्ट आला आणि मला अगोदरपेक्षा थोडासा कॉन्फिडन्स माझा बूस्ट झाला, जेव्हा पण मी आरशात वगैरे बघतो किंवा कुठे पब्लिकली गॅदर वगैरे कुठं, त्यावेळेस मला म्हणजे बऱ्यापैकी कॉन्फिडन्स येते आणि खूप छान सपोर्ट केलेला आहे ओव्हरऑल तुम्ही पण आणि आपल्या स्टाफने. रिझल्ट बद्दल हॅपी आहे. गुड. आणि महत्वाचं याच्यातली सगळ्यात महत्वाचा पार्ट हे डिस्कशन असतं ऑपरेशनच्या अगोदर, पेशंटला काय हवं आहे आणि मी काय डिलिव्हर करू शकतो. ह्याच्यामध्ये आमच्याकडे काही 3D सिम्युलेशन असतात, त्याची पण आपल्याला मदत झाली, जेणेकरून आम्हाला कसं डिलिव्हर करते आणि त्यामुळे पेशंट सॅटिस्फॅक्शन जास्तीत जास्त कसं करते यासाठी आम्हाला मदत झाली.
ठीक आहे. तर अशाच पद्धतीनं जर तुम्हाला रायनोप्लास्टीचं सर्जरी करून घ्यायची असेल, नाकाच्या तुमच्या शेपबद्दल तुम्ही डिससॅटिस्फाईड असाल आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट हवा असेल तर निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटरच्या सांगली आणि कोल्हापूर सेंटरला जरूर व्हिजिट करा. धन्यवाद.